हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ते. हा, मी नरसिंहवाडीहून बोलते. अरे वा. हा बोला बोला. हा मी माग पण बरेच अनुभव शेअर केले, मग म्हणजे 4 तर झाले असतील. अच्छा अच्छा. हा हा हा. आता रोज अनुभव ऐकत जाते, त्यामुळे कसं आज एक अनुभव ऐकला त्या ताईंचा. म्हणजे त्यांची मुलगी MPSC मध्ये ह्याला आली, आता फ्री मध्ये तिचं बसलं ना, असं मी ऐकलं. हा हा. आज व्हिडिओ तो बघितला. अच्छा आणि अच्छा. मग कसं झालंय, माझा पण मुलगा MPSC करतोय हा 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 हा. आणि त्याचं पण झालंय. म्हणजे ग्रुप बी ला पण त्याचं नाव आलं लिस्ट मध्ये आणि अच्छा. ग्रुप सी ला पण आलं. अरे वा. हा हा. हा, आताच परवा लिस्ट लागली ना, तर हा. दोन्हीत पण आलंय. आणि मग कसं मला असं वाटत होतं की सगळं क्लिअर झालं ना, की म्हणजे मेन्स झालं, बाकीचे पुढच्या प्रोसेस झाल्या की सिलेक्शन झाल्यावरच तुम्हाला सांगायचं. पण त्या ताईंनी सांगितलं की हा, म्हणजे फ्री झालं तिचं क्लिअर, आणि त्या अनुभव शेअर केला. मग मला वाटलं की मी पण तुम्हाला शेअर करावं. हा, नाहीतर मी सगळं केलंच पाहिजे. झाल्यानंतर, सगळं झाल्यानंतरच असं म्हणजे शेअर करायचं असं मी ठरवलं होतं. अच्छा म्हणजे अच्छा अच्छा. आणि त्याच्यासाठी मी कसं संकटमोचकची सेवा केली. कुठून घेतली होती ती सेवा? नाही हो ताई, मला कोण भेटलो नाही. मग मी मोबाईलवर बघून माझं मीच केली अरे ती. वा, हे महत्वाचं, हे महत्वाचं. हा, काय लगेच सुरू करणार. करून द्यायची सेवा. हा, आणि कसं होतंय माहितीये का, हा. आता केंद्रे दादांना फोन एकदा दोनदा लावला पण उचलले नाहीत, आणि त्यांना किती फोन येतात. मग त्यांना पण त्रास द्यायला मला काय आवडलं नाही. म्हणजे बरोबर बरोबर. कोणाची घेणार. बरोबर म्हणून मग मी बरोबर. माझं मनानच केली ती सेवा. हा पण त्यात आणि मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, संकटमोचकची मी सेवा केली. हा आणि ते हा हा. भिंतीवर स्वामींची प्रतिमा हो उमटली हो होती. हो 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 हा, हो हो. आणि त्यातच ते गणपती बाप्पांचं पण उठवलं, म्हणजे हा. प्रतिमा उमटली. ते मी बरोबर तुम्हाला मागं सांगितलं होतं, आठवलं का? बरोबर बरोबर. आठवलं आठवलं. हा, मग मी ही मुलगीसाठीच केली होती सेवा. मग अच्छा त्याची अच्छा. प्री क्लिअर झाली आता, ग्रुप बी च पण आणि सी च पण. अरे फक्त वा. आता फक्त आता पुढच्या होईल होईल, मेन्सच. ते पण होऊन जाणार ताई. एवढं हो मोठं मजल पार केली तर पुढचं काय अजून. हो हो, आणि आहे तो तसं करण्यासारखा, जिद्दी हो वगैरे. हो, आणि स्वामी आहेत पाठीशी. आणि स्वामी आता आहेत तुम्ही 100%. आता अनुभव पण शेअर केलाय, हो, प्रश्नच नाही. आणि हे पण ऐकते मी की हम्म. अनुभव शेअर केले ना की अनुभव येतात. हो, नाहीतर मग किती जण सांगतात, हो ऐकलंय हो ना. हो हा. हो हो हो. हम्म. आणि म्हणजे फक्त मला असं कसं वाटतं, मी ती सेवा तर माझी 121 दिवसाची होती. मग ती अच्छा. पूर्ण झाल्या, मग ती आणि कंटिन्यू पुढे करू का नको, का परत आणि जाऊन संकल्प करून मंदिरात जाऊन संकल्प करायला लागतो ना. मंदिरात हो जाऊन हो संकल्प हो. करून परत हम्म. आणि सुरू करावी म्हणते. पण आता हम्म. मुलगी येणार आहे डिलिव्हरीला, त्यामुळं काय होतंय बघायचं, आणि नंतर मग पुढं हा, करायचं. नंतर मग सुरू करा, असं करा. नंतर करायला पाहिजे. हो पण मला हो. हा अनुभव ना त्या ताईंचं ऐकून म्हणजे असं सांगावंसं खूप वाटलं. छान केलं, खूप छान केलं, शेअर केला. हो. पुढचा तुम्ही अनुभव इतका सुंदर शेअर कराल ना हो हो ताई, हो. प्रश्नच तुमचे नाही. आशीर्वाद, स्वामींचे होणारच आशीर्वाद. होणारच, स्वामीच आणखी आहेत एक, आपल्यासाठी. हो, आणि दुसरं म्हणजे ना ताई, हा कसं माझं हा म्हणजे इतरांना काहीतरी त्यातनं इतर स्त्रियांनी घ्यावं म्हणून मी हे सांगते. माझे मिस्टरांचे पैसे माझे माहेरचे देणार आहेत काय. अच्छा अच्छा अच्छा, घेतलेत माहेरच्यांनी. म्हणजे कसं त्यांचा तो व्यवहारच झाला की बाबा ह्या हा ह्या कामासाठी ते पैसे लावायचे, आणि त्याचं काय असेल ते व्याज हे ते तुम्ही द्याल. हा पण ते आता बरेच दिवस झालं, पण का नाही, थोडे थोडे त्यांनी दिलात, पण एकदम काय देता होईना, आणि ती रक्कम जास्त आहे. पण ह्या सगळ्यामध्ये कसं होतं माहित का, आपल्या आपल्यात व्यवहार केल्यावर हा. त्या स्त्रीला इतका भयंकर त्रास होत हो, असतोय ते की बास. माहेरच्यांना कळत नाही. नाही नाही, कसं आहे माहितीये का, माहेरच्यांना कळण्यापेक्षा आपल्यात आपल्यात जेव्हा आपण व्यवहार करतो ना, हा तेव्हा बरं, तिकडची परिस्थिती मला माहितीये, इकडची परिस्थिती मला माहितीये. पण हा हे कसं होतंय, आता ते दिले नाहीत, मग ते ह्यांच्याकडून काहीतरी बोलणं होणार. त्यांनी ते काम करायला, त्यांचं काम व्हायलाच पाहिजे. हा म्हणजे हा. माहेरची त्यांचं काम झाल्याशिवाय तर ते पैसे देऊ शकणार नाहीत. पण बरोबर आहे. ह्यामध्ये त्या स्त्रीचं इतकं म्हणजे प्रचंड हाल होतंय, तिला खरंच इतका खरं. त्रास होतोय की खरंय बास. खरंय खरंय. एक वेळ बाहेरून आपण काय केलं ना तर ताई, म्हणजे परवडतं. परक्यांकडून घेतलं तर चालतंय. दोन बरोबर. देता येते, दोन घेता येते हो, पण अशा ठिकाणी काय बोलता येत नाही. खरं आणि ते खरं. मधल्यामध्ये त्या स्त्रीला त्रास होतो. मला काय सांगायचंय,
म्हणजे मी स्वामींना पण बऱ्याच वेळा म्हटलं की मला ह्यातनं तेवढं सोडवा, हा हा की हे होऊ दे काम. हा आता ते हा. सोडवतील, कारण मी हा अनुभव शेअर करायला लागले. ते होईल ते काम असं नाही, मला पण होणारच वाटतं. होणारच होणारच ते. कारण हो. कसं माहितीये का, पण इतरांनी सुद्धा मग असा व्यवहार करताना की म्हणजे हे करावं मला वाटतंय. मायाच्या आपल्यातलं आपण म्हणजे कधी नात्यामध्ये करू नये. व्यवहार करू नये. नात्यामध्ये कुठलंही असू दे ते. आणि बरोबर. स्त्रीला कसं नादड आपल्या बाहेरच्यांना बोलता येते, नादड सासरच्यांना बोलता येते. अगदी आणि दुसरी अगदी गोष्ट म्हणजे आपल्याला हे पण प्रिय असतात, ते पण प्रिय असतात. अगदी. तिकडची पण गोष्ट माहित असते, म्हणजे इकडं काय परिस्थिती आहे ते माहित असतं, तिकडं काय परिस्थिती असते ते माहित माहित असते. असतं. अगदी आणि त्या ताई बरोबर. दुपारी ते पण सांगत होते की त्यांच्या बहिणीचे ते पैसे देणार आहेत. म्हणजे हो. सेम माझ्यासारखा अनुभव होता त्यांचा. बरोबर. हा. त्यांच्या बहिणीचे पैसे देणार आहेत, पण त्यामुळे त्यांना माहेरी आईला भेटायला जाता येत नाही. हो ना. म्हणजे अशा कितीतरी स्त्रिया असतील की बाबा अशा काहीतरी हो. संकटात सापडलेला. होय अगदी ना. अगदी खरं बोललात ते. आणि मला असं वाटतंय की मग एक एकदा मी इतकी रडते सांगू का, म्हणजे ह्यातनं सगळ्यांनी सुटायला पाहिजे. म्हणजे ते लोक काय माहेरची मुद्दाम घेत नाहीत असे नाही. अगदी अगदी. समोरची त्यांनी जे काम घेतलंय म्हणजे प्लॉटिंगचं, त्यात हा. त्यांना यशच येईना, म्हणजे मिळेच ना हो त्यांचे पैसे. अरे. असं व्हायला लागले. आणि इकडं कसं आमचं जरा पूर वगैरे येतो, त्यामुळं आमचं जरा नुकसान झालंय ना. त्यामुळे इकडं हा. कसं आमचे ह्यांनी पण भरपूर केलं त्यांच्यासाठी. कारण त्यामुळे मी दोघांना पण नावं ठेवू शकत नाही. हा. त्यांची पण कारण माझ्या परिस्थिती माहिती आणि यांची पण हा माहिती. हा मग बर. आता आमचा बारचा व्यवसाय आहे, पण कसं आहे हा. त्यात किती लाखानं घालायला लागते हो. त्यामुळं रक्कम मोठी असते. आणि आपण काय करू शकतो सांगा स्त्री बर. ह्यासाठी. मला हे पण सांगायचंय की स्त्रियांनी काहीतरी आपलं आपण स्वतःच्या पायावर थोडं उभं पाहिजे. म्हणजे कितीही पुरुषांचं असू दे. अगदी कसं बोल, म्हणूनच मी हो, म्हणते की प्रत्येक मुलीला पायावर उभं करा. उभं करायला पाहिजे खरंच. अगदी आणि अगदी. कसं आहे माहितीये का, असं बघा, म्हणजे तिला आपलं स्वतःच आई बाबांना किंवा आपल्या म्हणजे मनाप्रमाणे घरच्यांना काहीतरी करता येतं. करता येतं. असं अगदी पण बरोबर आहे. असतं. आणि अगदी बरोबर. बोलता येत नाही हो मग काय आपल्याला. खरंय खरंय खरंय. इतकं म्हणजे मी एकदा म्हणजे मला असं वाटतंय मी कुठंतरी असं टेन्शन आलं ना, निघून जावं. पण आणि कसं होतंय, म्हणजे त्या स्त्रीचं कसं होतंय बघा, हा. मुलगी आपली दुसऱ्याच्या घरात आहे. बरोबर. तिच्या घरच्यांना काय वाटेल की हिची आई आत्ता कुठं गेली असेल. हो एवढा हो. मला त्रास होतो एक एकदा. ऐक. त्याच्यानंतर मुलगा शिकतोय, एवढ्या मोठ्या आता एवढी मोठी म्हणजे शिक्षण त्याचं चालू आहे. त्याला काय बरोबर. वाटेल, त्याला कोण किंवा नाही, सगळ्यात मी तसा मोठी आहे विचार घरात. बिलकुल करायचा नाही ताई. पण त्रास भयंकर होतो ना. बरोबर म्हणजे बरोबर. करणार तर नाही तसं, कारण ते होऊ शकत नाही. एक आई आपल्या मुलांसाठी कधी तसं बरोबर. करू शकत नाही. बरं करायचंच आपलं नाही. त्यात कसं एकत्र कुटुंब असलं ना, तर कसं होतं माहितीये का, आपण बाकी घरच्यांना माहित नसतंय काय ह्यातलं. हो त्यामुळे त्यांना हो. काय बोलू शकत नाही. आपल्या रूम बरोबर. मध्ये बसून रडून डोळे पुसून तोंड स्वच्छ करून पावडर लावून जायला पाहिजे बाहेर ताई. आई ग. अशी खरंय परिस्थिती खरंय निर्माण खरंय. होत्या. तुम्ही खरंय. एकत्र कुटुंबात म्हणजे, आणि कसं आहे एकत्र कुटुंबात प्रत्येक जण आपापल्या संसारासाठी काहीतरी करत असते. अगदी अगदी आणि ह्या अगदी. गोष्टी त्यांना माहित नसतात हो, की आता आम्ही दिलंय हे इतरांना घरातल्यांना कुणालाच माहित नाही. पण मग बरोबर. असं काहीतरी आमच्या दोघंच झालं, सांगितलं कणी आले कणी पैसे असं हा. तसं आमचं झालं की मग ते मी रडणार, माझे डोळे मग ते चेहरा लाल बघून, मग ते सगळं आपल्या रूम मध्ये हे करून सगळं पुन्हा बाहेर आतल्यात हसत जायला दाबावं पाहिजे. लागतं. हो. ही इतकी म्हणजे तारेवरची कसरत आहे ताई कसरत की बास. असते. खरंच खरंच खरंच. म्हणून मला खरं सगळ्यांना सांगायचंय की बापरे, तुम्ही काहीही करा, पण आपण लास्ट पर्यंत, जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत काहीतरी एक रुपया तरी, जेवढा आपण खातो जेवढं खर्च करतो त्यातला निम्मा तरी कमवावं प्रत्येकाने. अगदी अगदी. आम्हाला पहिल्यापासून काही करू दिलं नाही, तुम्ही काय करू नका, तुम्ही घर मुलं सांभाळा, हे एवढं केलं तर बास म्हटले. पण आता मला असं वाटतं की प्रत्येकानं थोडंफार का होईना केलं पाहिजे. अगदी अगदी. घरात तुम्ही खरं. 8 माणसं असा, 4 माणसं असा, त्यातल्यात निदान 3 माणसांनी तरी आप- कमवलं पाहिजे. अगदी खरं बोललात हो ताई. पैसा जेवढा बघा ताई, म्हणजे ठीक आहे 2 वेळेपुरतं खायला पाहिजे, पण एखादा मोठा आजार झाला, एखादं काहीतरी असं, आता आमच्या इथं 2019 ला एवढा मोठा पूर आला की भरपूर नुकसान झालं. आमचं तर पूर्ण घर आणि बार असं फक्त खाली फरशाच उरल्या होत्या. मग अरे असं बापरे. जर नुकसान आलं तर तुम्ही काय करणार पुढं. बरोबर. आणि ह्या अशा वेळी आपल्याला कोण मदत करेल
याची हा. काही अपेक्षा नसते. करणारा अगदी फक्त परमेश्वर एकच. अगदी अगदी स्वामी एकटेच. पण मला ना मग आता हेच सगळं. कसं हा. आहे ताई, हा. बारचं आहे ठीक आहे आता सध्यापुरती, पण हम्म. आता मुलांना चांगलं शिकवून ना हा व्यवसाय मात्र बंद करा हळूहळू. मला हे ताई ना भरपूर जणांनी सांगितलं, पण काय झालंय काय आहे माहित का, आम्ही ज्यांच्याकडे ह्यांच्या म्हणजे आमच्या मिस्टरांच्या हा. कुंडलीतच आहे की त्यांचे सगळे व्यवसाय असेच आहेत. अच्छा 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 अच्छा. हे आहे. आणि माझा मुलगा म्हणजे हा. तो काय एवढी आता म्हणजे हे करणार, तो हम्म. नाही करत किंवा बाकी आता माझे जावेच्या मुलांना पण आम्ही ह्यात नाही घालणार. हा आणि बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या व्यवसाय हा आहे, पण हा. आमच्यात कोणीही ड्रिंक करत नाही. नाही नाही आपण करत नाही मान्य, हो 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 पण हो. तरी याच्यामुळे बरेच जणांचे संसार कदाचित बरोबर बरोबर. हे खराब होऊ शकतात. तुम्हाला सांगू का ताई, माझ्या ना मम्मीनं, माझ्या आईनं पण मला हेच सांगितलं होतं, कुठलाही करू देत खरं हे नको म्हणून. हा खरं पण बोलला. कुठंतरी फिट्ट झालेलं असते डोक्यात पुरुषांच्या, हो हो आणि हे होऊन जाते. पण बरोबर. काहीतरी होईल, नंतर आम्ही हा बंद करू. जरा सगळीकडून सेट झालं ना मुलांचं, हो की मग माझी पण नंतर इच्छा आहे की बंदच हे बंद करायचं. करायचं. हो हो अगदी हो. बरोबर बोललात. हो हो. नक्की करेन हे हा बंद. हा. खूप मला हेच छान फक्त ताई. कधी. हा. मस्त तुमचा पुढचा अनुभव खूप छान शेअर कराल ताई. मला फक्त आता मुलग्याचा माझ्या शेअर करायचंय बघा, म्हणजे तेवढं झालं ना. हो आणि हो. त्या असं पण म्हणाल्या ताई, आज दुपारीच ऐकला की त्या म्हणजे त्यांच्या मुलगीने क्लिअर केली तरी त्या पेढे घेऊन गेल्या, आणि मी स्वामींना काहीच दिलं नाही. ह्याचं मला इतकं वाईट वाटलं. बसच. आता मी उद्या किंवा परवा नक्की जाणार आणि नक्की पहिला जा ते काम नक्की जा. करणार. हो देऊन या ते. आणखी एक म्हणजे ना, हा काल काय झालं माहितीये का, हा मला असं वाटत होतं उठल्यापासून की हा नाही, मला आज स्वामी भेटणार आहेत, आज स्वामी येणार आहेत, येणार आहेत, येणार आहेत, असं वाटत होतं. हा आणि बरोबर सकाळी 8:30 वाजता ना, ती गाडी वगैरे जाते ना, ती मोठ्यानं गाणं लावून चालले होते. हा हा कुठं तर राहायला आलेत वाटतं. हा हा फक्त ते आमच्या घरापर्यंत आले नाहीत, नाहीतर ते पुढच्या रोडने असे गेले. पण अच्छा. ती सांगितले की मी आलोय, येऊन चाललोय तुझ्याकडनं. ओ हे बघा. पण मला असं एकदम वाटलं, हा हा बाबा. किती मला छान एवढे. बोलतो. हो. सुंदर सुंदर अनुभव ताई. तुम्ही हा. पुढचा अनुभव एकदम छान शेअर कराल बघा. हो हो. मुलाचं सगळं झालेलंच असेल. हो हो. हा मला ठीक तेव्हाच आहे. ते शेअर करायचं होतं, पण मी आज दुपारी ऐकलं ना, की हा मग मला वाटलं की हा चला आपण पण हा अनुभव शेअर करू. नाही नाही खूप छान ताई, मी शेअर हो करते. हा हो हो श्री हो. स्वामी चालेल. समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ.